नमस्कार छोट्या वैज्ञानिकांनो आणि अंतराळ प्रेमींनो. आपल्या भन्नाट अंतराळीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एका प्रचंड ताऱ्याच्या महाविस्फोटाची कथा. असा स्फोट ज्याचा प्रभाव आजही अंतराळात दिसून येतो. कल्पना करा, सुमारे 12,000 वर्षांपूर्वी वेला नावाच्या तारकासमूहात असलेला एक साधारण दिसणारा तारा अचानक प्रचंड शक्तीने फुटला. हा विस्फोट इतका तेजस्वी होता की त्या काळातील पृथ्वीवरील लोकांनाही आकाशात एक नवीन चमकदार प्रकाशबिंदू दिसला असावा. पण कथा इथेच संपली नाही. तारा फुटल्यानंतर त्याचे बाहेरील वायू आणि पदार्थ अंतराळात प्रचंड वेगाने फेकले गेले. हे पदार्थ आसपासच्या आंतरतारकीय वायू आणि धुळीवर आदळले आणि एक विशाल धक्कालहरी तयार झाली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या स्फोटाची ही धक्कालहरी आजही अंतराळात पसरताना दिसते. आजच्या चित्रात तुम्ही त्या धक्कालहरीचे लांब, नाजूक आणि धाग्यांसारखे दिसणारे भाग पाहू शकता. हे सुंदर चित्र आफ्रिकेतील नामिबिया देशाच्या खोमस प्रदेशातून तब्बल 60 तास निरीक्षण करून तयार करण्यात आले आहे. चित्रातील लाल रंग हायड्रोजन वायूमुळे दिसतो, तर निळा रंग ऑक्सिजन वायूमुळे चमकत आहे. हे वायू अजूनही अंतराळात वेगाने प्रवास करत आहेत आणि आसपासच्या पदार्थांशी प्रतिक्रिया देत असल्यामुळे अनेक रंगांमध्ये प्रकाश निर्माण होत आहे. पण थांबा, अजून एक जबरदस्त गोष्ट बाकी आहे. या महाविस्फोटाच्या मध्यभागी अजूनही त्या ताऱ्याचा एक छोटासा पण अत्यंत शक्तिशाली अवशेष शिल्लक आहे. त्याला पल्सर म्हणतात. पल्सर म्हणजे इतका घनदाट तारा की त्यातील पदार्थ अणूंच्या केंद्रकाइतके दाट असतात. आणि त्याहूनही आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे हा पल्सर एका सेकंदात 10 पेक्षा जास्त वेळा स्वतःभोवती फिरतो. म्हणजे डोळ्यांची पापणी लवायच्या आत तो अनेक वेळा फिरून घेतो. मित्रांनो, एका ताऱ्याचा शेवटसुद्धा किती सुंदर आणि रोमांचक असू शकतो हे वेला सुपरनोवा रेमनंट आपल्याला दाखवते. जर तुम्हाला अशा अद्भुत अंतराळ कथा आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नव्या अंतराळ रहस्यासोबत. तोपर्यंत जिज्ञासू रहा, प्रश्न विचारत रहा आणि आकाशाकडे बघत रहा. धन्यवाद मित्रांनो.